नागपुरातील मान्सूनपूर्व नदी आणि नालेसफाई संदर्भात महापालिकेच्या स्थायी समितीनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता नदी आणि नालेसफाई संदर्भात कंत्राटदारानं केलेल्या कामाचं बिल केलेल्या कामाप्रमाणे नाही तर त्याच्या दर्जाप्रमाणे कामाची गुणवत्ता पाहून दिलं जाईल। स्थायी समितीनं हा निर्णय घेतला आणि एवढंच नाही तर कंत्राटदारानं केलेल्या कामाची तपासणी करण्यासाठी खास 6 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। विशेष म्हणजे एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी बातमी दाखवत नागपूरमध्ये नालेसफाई योग्यरित्या होत नसल्याचं दाखवलं होतं। काँग्रेस पक्षानंही नालेसफाईत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलेला होता। आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे आहेत। नालेसफाई करणं हे 2023च्या पुराच्या आधीपर्यंत महानगरपालिका स्वतःच्या इक्विपमेंट्सनी करायची, हे अगदी खरं आहे। आणि आतासुद्धा स्वतःचे काही इक्विपमेंट वापरतात, पण जिकडे इक्विपमेंट कमी पडतात तिकडे भाड्याने घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो। कारण की खूप मोठे इक्विपमेंट असतात ज्यांची गरज फक्त 2-3 महिन्यापुरतीच लागत असते आणि मग इतर वेळी तेवढ्या प्रमाणात ते इक्विपमेंट लागत नसतात। कारण की नालासफाई एकदा हा प्रकार झाला की त्याच्यानंतर त्या इक्विपमेंटची हवी तशी गरज नसते, मग फक्त 4 महिन्यासाठी आपण ते भाडेतत्वावर घेत असतो। निश्चितच मागील 4 वर्ष प्रशासनाचं राज्य असल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच इरेग्युलरिटीज असू शकतात। आमचंही त्याच्यावर कटाक्षाने लक्ष आहे। आम्ही त्याच्यावर एक खूप प्रमुख निर्णय घेतला आहे कालच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये की हे जे बिलिंग होतं आहे प्रायव्हेट कंत्राटदारांना की ते ताशी न राहता, म्हणजे असं होतं आहे की इतके तास चालली, इतके दिवस चालली, गुणीला इतका रेट आणि इतकं त्याला बिल देण्यात यावं, तसं न करता आउटपुट बेस्ड त्यांनी बिल द्यावं की किती गाळ काढला आणि तशा संबंधित काहीतरी एक बिलाची यंत्रणा लावली। ती आपण त्याच्यावर आपण काम करतो। अतिरिक्त आयुक्त अंकित साहेब त्याच्यावर काम करतात आणि आम्ही सर्वजण मिळून त्याच्यावर एक नवी यंत्रणा करून आउटपुट बेस्ड बिल कसं असावं यावर आम्ही लक्ष घालतो, जेणेकरून हा जो एक डाऊट आहे की कंत्राटदारांच्या घशामध्ये सरकारचे जनतेचे पैसे चालले त्याच्यावर नक्कीच आळा बसेल आणि क्लॅरिटी येईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।